नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. देव दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमध्ये आला. सगळे त्याला आदरानं टाइम विश करत होते आणि तोही रस्त्यावरती भेटणाऱ्या सगळ्यांना स्माईल देत होता. आज त्याचा मूड खूप छान होता. आल्या आल्या तो नेहमीप्रमाणे राऊंडवरती गेला आणि सगळ्या ॲडमिट पेशंटची चौकशी करून तो शेवटी गायत्रीच्या आईजवळ आला. कसं वाटतंय तुम्हाला? तो त्यांना चेक करत बोलला. बरं वाटतंय, मधून मधून थोडा त्रास होतोय. 2-3 दिवसात तोही कमी होईल. मेडिसिन्स फक्त वेळेवर घ्या. आईची नीट काळजी घेतेस ना? देव बाजूला उभ्या असलेल्या गायत्रीला बोलला. हो सर. गुड. संध्याकाळी मी पुन्हा येईल असं म्हणून देव निघून गेला. सर, गायत्री त्याच्या मागे गेली. हा बोल. सर, आईला अजून इथे किती दिवस ठेवावं लागेल? 7-8 दिवस तरी इथेच थांबावं लागेल. इतके दिवस? का, काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम नाही, ॲक्च्युली हॉस्पिटलचं सगळं बिल गाथा दिदी भरते ना, त्यात एवढी महागडी ट्रीटमेंट आणि मला आधीच फार ओझं वाटतंय. मी कसे फेडू तिचे पैसे? तुम्ही आईला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं तर बिल तेवढंच कमी होईल ना. देव गायत्रीकडे पाहत होत्या. छोट्याशा वयातही ती किती समजदार होती. गाथाचे उपकार मानत होती, पण तिच्या दयाळू स्वभावाचा तिला फायदा घ्यायचा नव्हता. परिस्थितीमुळे मात्र ती मजबूर होती. हॉस्पिटलच्या बिलाचं टेन्शन घेऊ नकोस, तुझ्या आईचा इलाज फ्री होईल. खरंच? तुझ्या परिस्थितीबद्दल तुम्हाला आधी का सांगितलं नाहीस? रिसेप्शनवरती सांगितलं असतंस तरी तुझी मदत झाली असती. रिसेप्शनला सगळं सांगितलं होतं. गाथा दिदीने खूप प्रयत्न केले पण त्या मॅडम नाही म्हणाल्या. कोणत्या मॅडम? डॉक्टर ममता. ते म्हणाले की असं म्हणत गायत्रीनं मग घडलेला सगळा प्रकार देवला सांगितला आणि देवला ममताचा खूपच राग येऊ लागला. नो प्रॉब्लेम. यानंतर तुला कुणी काहीही हॉस्पिटलच्या बिलबद्दल बोलणार नाही. थँक्यू. गाथा दिदी खरंच बोलत होती, तुम्ही फार चांगले डॉक्टर आहात. मीही तुमच्यासारखी मोठी डॉक्टर होईन आणि गरीब आणि गरजू लोकांचा मोफत इलाज करेन, गायत्री बोलली. गॉड ब्लेस यू. देव तिच्या डोक्यावरती हात ठेवून निघून गेला. देव आलाय का? डॉक्टर ममता हॉस्पिटलमध्ये आल्या आल्या रिसेप्शनवरती जाऊन विचारत होती. हो मॅडम, सर अर्धा तास झाले आलेत, रिसेप्शन गर्ल बोलली. ओके, थँक्यू. ममता देवच्या केबिनकडे निघाली. देव त्याच्या केबिनमध्ये ॲडमिन स्टाफ सोबत चर्चा करत होता. देव. ममता दार ढकलून आत आली. ती परमिशन न घेता आत आली हे देवला बिलकुल आवडलं नाही. त्यानं तिला इग्नोर केलं आणि समोर बसलेल्या त्याच्या ॲडमिन स्टाफ सोबत पुन्हा बोलू लागली. देव, मला तुझ्याशी बोलायचंय, ममता बोलली. नाव आय एम बिझी ममता, आपण नंतर बोलू. देव, महत्वाचं आहे. सर, आम्ही नंतर येतो, ॲडमिन स्टाफ असं म्हणून निघून गेला. व्हॉट इज दिस ममता? देव रागानं बोलला. काय झालं? मी ॲडमिन स्टाफशी बोलत होतो आणि तू अशी मध्येच येऊन आमचं बोलणं थांबवलंस आणि आजकाल तू खूप इरिस्पॉन्सिबल वागायला लागलीस. काय झालं? कशाबद्दल बोलतोस? गायत्रीबद्दल बोलतोय. कोण गायत्री? परवा ॲडमिट झालेली पेशंट, जिच्या आईचं बिल सरपोतदार फॅमिली देतीये. ओ, पेशंटसोबत तू अशी कशी वागू शकतेस ममता? तुला इथे काम करताना 3 वर्ष होत आहेत. तुला माहीत आहे ना, इथे येणारा प्रत्येक पेशंट एक समान आहे. गरजू लोकांना इथे फीस घेतली जात नाही, तरीही तू त्या मुलीला फीस भरायला लावलीस. आय एम सॉरी देव, मला वाटलं ती गाथाची मैत्रीण आहे, म्हणजे चांगल्या घरातील असेल, ती हॉस्पिटलचं बिल भरू शकेल असं मला वाटलं. सो आय एम सॉरी. मी त्या मुलीची माफी मागेन. प्रश्न माफी मागण्याचा नाहीये ममता. लोकांचा या हॉस्पिटलवर, माझ्यावर आणि माझ्या स्टाफवर जो भरोसा आहे तो अशा गोष्टींमुळे कमी होता कामा नये. यू आर अ नाईस डॉक्टर अँड पर्सन. मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. ओके बाबा, आय एम सॉरी. पुन्हा अशी चूक होणार नाही, ती कानाला हात लावून बोलली. दॅट्स बेटर. बोल, काय काम होतं? देव फाईल चाळत बोलला. रात्रीपासून मी झोपले नाहीये, ममता बोलली. हे महत्वाचं आहे की तू रात्रीपासून झोपली नाहीयेस? देव, कधीतरी मला सिरियसली घे. म्हणजे? मला रात्री झोप लागली नाही याचं कारण विचारणार आहेस का? बरं, काय होतं कारण? धनंजय कुलकर्णीने मला मागणी घातली. कोण हा कुलकर्णी?
माझ्या आत्याचा पुतण्या आहे, अमेरिकेमध्ये IT इंजिनियर आहे. व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स. देव, मी इथे या गोष्टीमुळे परेशान आहे आणि तुम्हाला शुभेच्छा काय देतोयस? आता तुझं लग्न ठरतंय त्याच्या शुभेच्छा देतोय, पण मला जरा वाईटही वाटतंय. रिअली? का? ती खुश होत बोलली. एक चांगली डॉक्टर मी गमावणार आहे म्हणून. देव, ती पुन्हा डोळे मोठे करून बोलली. व्हॉट? तुझी तारीफ तर करतोय ना? दिस इज नॉट अ जोक देव. मम्मी आजकाल लग्नासाठी खूप फोर्स करते. त्यांना खूप काळजी वाटते माझी. अगं, सगळ्या आईवडिलांना त्यांच्या मुलांच्या लग्नाची काळजी असते ममता. त्यांना तुझं लग्न व्हावं, तू सेटल व्हावं असं वाटणं यात काही गैर नाही. आय नो, ते त्यांच्या जागी बरोबर आहेत. मलाही लग्न करायचं, पण त्याच्याशी नाही. तुला दुसरं कोणी आवडतं का? हो. मग यात प्रॉब्लेम काय? तुझ्या घरी सांगून टाक ना तुझ्या प्रेमाबद्दल. सिम्पल. नाही ना सांगू शकत. का? कारण मला जो आवडतो ना त्याला मी आवडते की नाही हे मला माहीत नाही. म्हणजे त्याला मी तशी आवडते, पण त्याचं माझ्यावर प्रेम आहे की नाही हे मला माहीत नाही. मग सरळ विचार त्याला आणि निर्णय घे. ममता, आपण डॉक्टर आहोत. बिमारीचा इलाज करून लवकर पेशंट बरा करायचा असतो. बिमारीशी खेळत बसायचं नसतं. त्याला राग आला आणि तो मला नाही म्हणाला तर? डॉक्टर आहेस, सुंदर आहेस, तुला कोणी नाही म्हणणार नाही. देव तिला वरून खाली निहाळत बोलला. खरंच तो मला हो म्हणेल? बिलकुल. थिंक पॉझिटिव्ह. ओके, मग विचारू त्याला? येस, बिनधास्त विचार. तू सपोर्टला येशील? मी? हो, तू माझा मित्र आहेस तर. तो जर नाही म्हणाला तर तू त्याला समजावू शकशील ना? ओके, कधी करणार आहेस प्रपोज? आजच. मग ठीक आहे, माझ्या अपॉइंटमेंट झाल्या की तुझ्या लवरला आपण भेटायला जाऊ. चालेल. ममता खुश होत बोलली आणि त्याला मिठी मारून तिच्या केबिनमध्ये निघून गेली. लंच ब्रेकमध्ये ममता हाफ डे घेऊन घरी गेली. तसा निरोप तिनं देवला दिला होता. शिव आणि देव कॅन्टीनमध्ये लंच करत होते. आज ममता लंचला आली नाही? अरे, हाफ डे घेऊन घरी गेली आहे, देव बोलला. का? ती आज एका मुलाला प्रपोज करणार आहे म्हणे. व्हॉट? तुला एवढं चकित व्हायला काय झालं? अरे, इतके दिवस तर मला वाटत होतं की ममता तुझ्यावर प्रेम करते. तिचा लवर दुसरा कोणी असेल असं मला कधी वाटलंच नाही, शिव बोलला. अरे, कधी कधी जे दिसतं तसं नसतं, देव हसत बोलला. पण कुणाचं नशीब फुटलं काय माहीत, शिव हसत बोलला. शिव, दिस इज नॉट फेअर. ती आपली फ्रेंड आहे. अरे, फ्रेंड आहे म्हणूनच म्हणतोय, शिव पुन्हा हसत बोलला. तर मग मित्रांनो, आता पुढे काय होईल? ममता कुणाला प्रपोज करणार आहे पाहूयात पुढच्या भागात. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.